होळी आणि रंगपंचमी हे दोन जे सण आहेत आमचे, त्या सणाला डोक्याला रंग लावला, अंगाला रंग लावला तर अंघोळीसाठी पाणी नाही, ही परिस्थिती आहे. ही दिवाळी, त्या दिवाळीचा उल्लेख आता आशिष शेलारांनी केला, ज्या सणासाठी आपल्याला फार मोठं नामांकन मिळालं. त्या दिवाळी शहरामध्ये त्या सणाच्या दिवशी लोकांना अंघोळीला पाणी नाही, ही परिस्थिती आहे. सरकारला सांगून सांगून आता आम्ही थकलो. सरकारला याची कुठचीच काय त्याला तीळ मात्र देखील त्याला पाजर फुटत नाही आणि कुठच्याही पद्धतीने हे सरकार गेंड्याच्या गाठडीचं आहे, यावरती उपाययोजना करत नाही. अध्यक्ष महोदय, आज मी पुरवणी मागण्याच्या निमित्ताने बोलतोय. आज अशी परिस्थिती आहे की या भागातील नागरिक संतप्त झालेले आहेत. राजकीय पक्ष सोडून नागरिक केवळ पाण्याकरता हे रस्त्यावरती सतत येत आहेत. लोकप्रतिनिधींना या ठिकाणी फिरणं कठीण झालेलं आहे आणि उद्या सकाळी जर अनुचित प्रकार घडला, पाण्यासाठी घडला, पाण्याचा दुर्भिक्ष आहे म्हणून घडला, तर त्याला जबाबदार हे सरकार असणार आहे. या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचे नगरविकास खात्याचे उपमुख्यमंत्री आणि महानगरपालिकेचा आयुक्त याला जबाबदार असेल. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो की अरे 4 वर्ष झाली, 4 वर्ष सत्ता नाही आहे, प्रशासक आहे, जरा ऐकून घ्या. तुमच्याकडे पण हीच परिस्थिती आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नका, प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नका. तुमच्या मतदारसंघात पण हीच परिस्थिती आहे, समजलं ना? तुमच्या मतदारसंघात पण हीच परिस्थिती आहे. हा, पण ती बोलतोय ना, जबाबदारीने बोलतोय. अध्यक्षाकडे बघून बोला, अध्यक्षाकडे बघून बोला. उद्या नाही, मी असं नाही अध्यक्ष महोदय, मी असं बोलू शकत नाही अध्यक्ष महोदय. मी अध्यक्ष महोदय, मी पुरवणी मागण्यावर बोलतोय, त्याला त्यांच्या भाषणात बोलायला सांगा. अजिबात नाही. हे बोलतायत, याच्यानंतर तुम्ही बोलता येत नाही. हरकतचा मुद्दा, पुरवणी मागण्यावर हरकतचा मुद्दा बोलता येत नाही. सांगा सेक्रेटरी त्यांना. तुम्ही अध्यक्षाकडे बसून बोला. अध्यक्ष महोदय, पाण्याचा दुर्भिक्ष आहे, बसा. आणि मी आपल्याला विनंती करतो की दिंडोशी विभागात आपण केवळ माझ्याकडे भाषण करतोय विधानसभेत, उद्या पाणी व्यवस्थित येईल. अध्यक्षाकडे बघून बोला तुम्ही. मी आपल्याकडे बघूनच बोलतोय. आज मी या सभागृहात भाषण करतोय, उद्या पाणी व्यवस्थित येईल. पुन्हा 10 दिवसांनी पाणी कपात केलं जाईल आणि पुन्हा माझ्या भागात तीच परिस्थिती आहे. मुंबईतलं या भागातलं पाणी काढायचं, त्या भागात द्यायचं, त्या भागातलं काढायचं, त्या भागात द्यायचं, ही परिस्थिती आहे. आणि सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींना हे सहन करायला लागतं. इकडे काय म्हणतात ना, एक मराठीमध्ये म्हण आहे की मांजराचं खेळणं आणि उंदराचं मरण, तशी परिस्थिती आहे. या भागातल्या नागरिकांना पाणी सोडलं की पलीकडची माणसं जी आहेत त्यांची बोंबाबोंब होते. आणि शेवटी याला कुठच्याही पक्षाचा राजकीय लोकप्रतिनिधी असला तरी त्याला सहन करायला लागतं. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त हे सगळे AC कॅबिनमध्ये बसून राहतात. सकाळी उठल्यानंतर त्यांच्या घरी लोक येत नाहीत की आमच्या घरी पाणी नाही म्हणून, ते लोकप्रतिनिधीच्या घरी येतात. मग तो भारतीय जनता पक्षाचा असेल, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा असेल, आणखी कोणत्या पक्षाचा असेल, ते आम्हाला जाब विचारतात. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, याच्यावरती सरकारने गांभीर्याने कारवाई करायला पाहिजे. आयुक्तांनी यावर तात्काळ त्या ठिकाणी बैठका घेऊन जिकडे जिकडे म्हणून पाण्याचे प्रश्न आहेत ते सोडवायला पाहिजे, अशी आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो.